8 वर्षापूर्वी नगरपंचायतीची जी निवडणूक झाली होती त्यावेळेस काँग्रेसचे जे 2 उमेदवार निवडून आले होते त्यापैकीच एक वॉर्ड म्हणजे वॉर्ड क्रमांक 15. हा वॉर्ड त्यावेळेस ओबीसी महिलांसाठी राखीव होता. आता इथे हा वॉर्ड महिलांसाठी ओपन झालेला आहे. एकूण 327 मतदार त्यावेळच्या निवडणुकीमध्ये होते आणि 227 मतदान झालं होतं. म्हणजे खूप कमी मतदान या वॉर्डामध्ये झालं होतं. यावेळेस एकूण मतदार हे 463 आहेत. म्हणजे मतदार वाढलेले आहेत, पण तेही फारसे काही वाढलेले नाही. म्हणजे इथे 100 ते 150 मतं घेणारा उमेदवार हा विजयी होईल. मागच्या वेळेस विशाखा तुकाराम पाटील या काँग्रेसच्या उमेदवार 83 मतं घेऊन 8 मतांनी विजयी झाल्या होत्या. इथे भाजपाच्या प्रगती महेंद्र वल्टे यांचा त्यांनी पराभव केला होता. प्रगती वल्टे यांना 75 मतं मिळाली होती आणि मनाली मारुती खोडसे या शिवसेनेच्या उमेदवार होत्या, त्यांना 69 मतं मिळाली होती. म्हणजे खूप मतांचा फरक जो आहे तो खूपच कमी होता. अवघ्या 8 मतांनी इथे भाजपाचा धक्कादायक पराभव झाला होता. यावेळी भाजपा रिंगणामध्ये आहे आणि मागच्या वेळी जेव्हा तिरंगी लढत होती, आता चौरंगी लढत आहे. स्टेट बँक, पीजे हायस्कूलचा परिसर, शास्त्रीनगरचा काही भाग, भूमी अभिलेख कार्यालयाच्या जवळचा भाग, मराठी शाळा, अशोक वन परिसर असा हा वॉर्ड आहे. यावेळेस इथे प्रगती महेंद्र वल्टे या पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावत आहेत. त्या पुन्हा बीजेपी मधनच उभ्या आहेत. मागच्या वेळेस खूप कमी फरकांच्या मताने त्यांचा पराभव झाला होता. यावेळेस त्यांची तयारी ही जोरदार दिसते. त्यांना टफ फाईट आहे ती गीता वसंत भोईर यांची. त्या काँग्रेसकडून उभ्या आहेत. त्यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे. जे उबाठा आणि बहुजन विकास आघाडी या त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या विजयासाठी अनेक मान्यवर हे प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा विशाखा तुकाराम पाटील या निवडणूक लढवताना दिसत आहेत. मागच्या वेळेस त्या 8 मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यावेळेस त्या काँग्रेसमधून निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. आता त्यांनी पक्ष बदललेला आहे. त्या शिवसेनेमधून उभ्या आहेत. त्या माजी नगरसेविका असल्याने त्यांच्याही उमेदवारीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि एक चौथ्या उमेदवार आहेत संस्कृती सुजित पाटील, या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं उभ्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते सुजित पाटील यांच्या त्या पत्नी आहेत आणि त्यांनीही प्रचारामध्ये आघाडी घेतलेली दिसते. इथे चौरंगी लढत होणार आहे. एकूण हा मतदारसंघ जर बघितला तर जातीनीय आहे. इथे कुणबी समाजाचं प्राबल्य खूप मोठ्या प्रमाणावर आहे. 3 कुणबी उमेदवार आहेत आणि 1 आगरी समाजाचा उमेदवार आहे. एकूण 4 उमेदवारांमध्ये इथे फाईट होणार आहे आणि या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं.